अशा पद्धतीने बसमध्ये प्रवाशांना गाडीत जागा मिळवण्यासाठी अशी धावपळ करावी लागते आणि एकंदरीत प्रवाशांना एसटीचा प्रवासही सुखदायक कधी होणार अशा प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहे। एकंदरीत परतवाडा अमरावती मार्गावर प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ असते। त्यातच बैरम यात्रा सुरू असल्याने दररोज प्रवाशांची संख्या वाढत असताना बसेस आणि खाजगी गाड्यांची ही संख्या कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात या प्रवाशांना आपल्या प्रवासात अडचणी निर्माण होत आहे। ओ भैया ज़्यादा चांद पर कर रहा है क्या तू? हाँ ये कौन है? हाँ वो कौन है? तुम क्यों मेरे पीछे आ रहे हो? बोलते यार सामने हो ना, लेडीज पिकअप नहीं कर रहा बोलते। मुझे लगे परतवाडा आगारात दररोज एसटी बसचा अनियमितपणा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना अशा पद्धतीने बसमध्ये जागा पकडण्यासाठी घाई करावी लागत आहे। परतवाडा आगारातून अमरावतीकरता जाणाऱ्या बसेसची संख्या दिवसांदिवस घटत असल्यामुळे वेळापत्रकही कोलमडलेले आहे। यातच खाजगी बसेसही बंद असल्याने परिणामी एसटी महामंडळाच्या बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे। अशातच आरटीओ आणि एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि कुठली दुर्घटना होणार नाही या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे। एसटी महामंडळाच्या या बसेस कमी फेऱ्या होत असल्यामुळे प्रवाशांचे दररोज हाल होत आहे। अनेक प्रवाशांना अमरावतीपर्यंत बसमध्ये उभं राहून प्रवास करावा लागत आहेत। नियमित प्रवास करणारे काही प्रवासी माझ्यासोबत आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊ। नमस्कार। आता मी रोज परतवाडा अमरावती अपडाऊन करतो। ऑफिसच्या निमित्तानं सकाळी 8:30ला आल्यानंतरही 8:30 पासून ते जवळपास आता 9:45 होत आहेत, तरी बसची अजून कुठलीही व्यवस्था महामंडळाकडून नाही आहे। कुठल्याही प्रकारची बस नाही आहे। जवळपास 200-300 प्रवासी बस स्थानकावर उभे आहेत। त्यामुळे हा नित्याचा प्रकार झालेला आहे आणि याच्याकडे मॅनेजर किंवा कुठल्याही व्यवस्थापनाचे लक्ष नाही। एसटी महामंडळाची अशी सवय आहे, नेहमी काही बस येत नाही वेळेवर, येतात तर एका वेळेस 2-3 येतात मग, आणि शेवटली बस रिकामी जाते। आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा खूप त्रास होतो। पहिल्या गाडीमध्ये आम्हाला बसता पण येत नाही, कोणी बॅगा टाकते, कोणी सीट राखीव करून घेते, आणि त्यामुळे आमच्यासारख्या नागरिकांची सोय व्हावी म्हणून वेळेच्या ठराविक वेळेच्या अंतरानं जर बस लागली तर सर्वांसाठी सोयीचं होईल प्रवाशांसाठी। जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा।